श्री स्वामी समर्थ. शिवलीलामृत. शिवलीलामृत का वाचावे? त्याचे फायदे काय? त्यांनी कुठल्या कामाला गती येते, मार्गी लागतात कामे? त्यावर एक माहिती. शिवलीलामृत. शिवलीलामृतचा पहिला अध्याय रोज वाचला असता सद्गुरूची कृपा होईल, सर्व सन्मार्ग मिळेल, मार्गी लागतील. शिवलीलामृतचा दुसरा अध्याय वाचला असता शिवाची भक्ती वाढेल, उपासना घडेल, कृपा राहील, पुण्य मिळेल. शिवलीलामृतचा तिसरा अध्याय रोज वाचला असता सन्मार्ग मिळेल, पापाचे क्षालन होईल, तीर्थयात्रा घडतील. शिवलीलामृतचा चौथा अध्याय रोज वाचला असता शिवपूजनाचे उत्तम फळ मिळेल, परचक्र आपत्ती टळेल. शिवलीलामृतचा पाचवा अध्याय रोज वाचला असता संकटे टळतील, शिव आराधना वाढेल, गतवैभव पुन्हा मिळेल. शिवलीलामृतचा सहावा अध्याय रोज वाचला असता शिवा उपासनेने वैद्यत्व टळेल, स्त्रियाचे परम कल्याण होईल, प्राण संकटातून रक्षण होईल. शिवलीलामृतचा सातवा अध्याय रोज वाचला असता स्मशानी मृत्यूवर मात करता येईल, शिवकृपा सदैव राहील. शिवलीलामृतचा आठवा अध्याय रोज वाचला असता शंकरावर पूर्ण श्रद्धा बसेल, संकटातून सुटका होईल. शिवलीलामृतचा नववा अध्याय रोज वाचला असता पूर्वजन्मी स्तुती येईल, उद्धार होईल. शिवलीलामृतचा 10वा अध्याय रोज वाचला असता उमा महेश्वराचा कृपा आशीर्वादाने सौभाग्य प्राप्ती व प्रिय व्यक्तीची पूर्ण भेट होईल. 11वा अध्याय रोज वाचल्याने नित्यपारायणाने अपमृत्यू टळेल, शिवलोक प्राप्त होईल, समोरच्यावर आपलं वजन राहील, मान सन्मान मिळेल. शिवलीलामृतचा 12वा अध्याय रोज वाचला असता मृतात्मांना सद्गती मिळेल, बाहेरचा त्रास राक्षस बाधा होणार नाही. शिवलीलामृतचा 13वा अध्याय रोज वाचल्याने दीर्घ मुदतीची कामे यशस्वी होतील, मार्गी लागतील, अध्यात्म ज्ञान प्राप्त होईल, मुलमुलीचे विवाह जमतील. शिवलीलामृतचा 14वा अध्याय रोज वाचला असता अतिथीचा सत्कार घडेल, विद्या प्राप्त होईल, शिवदर्शन होईल, कृपा होईल. शिवलीलामृतचे सलग 7 पारायण केल्यानंतर खूप कामे मार्गी लागतात. श्री